न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता गुहागर विजापूर राज्य महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यातच रस्ता आहे, हेच आता वाहनचालकांना कळेनासं झालं आहे। सांगली जिल्ह्यातील गुहागर विजापूर राज्य महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। कराडपासून नागजपर्यंत 4 घाट सेक्शन या मार्गावर लागतात। तसेच भिवघाटपासून एक मार्ग सोलापूरकडे वळतो तर दुसरा सरळ विजापूरकडे जातो। त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते। विट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले जागृत देवस्थान, रेवणसिद्ध मंदिर येथे दररोज हजारो भाविक ये जा करतात। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवास धोकादायक बनला आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। अनेकदा दुचाकीस्वार घसरून जखमी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। राज्य महामार्ग कोल्हापूर विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्यासही टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त होत आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। मात्र समस्येवर उपाय करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवरच विटा पोलीस ठाण्यामार्फत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। प्रश्न असा आहे की जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या या रस्त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? अपघात होण्याची वाट पाहूनच प्रशासन जागं होणार का? संबंधित विभागाने तात्काळ या महामार्गाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामसह इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।